नमस्कार मंडळी. तर आज इथे मी बनवत आहे खजुरांची रेसिपी. तर मी सुरुवातीला एका पातेल्यामध्ये पाणी आणि गूळ गरम करायला ठेवलं आणि तिथे दुसऱ्या भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याचा गोळा होतोय का चेक केला सुक्या पिठाचा, तर झाला गोळा. आणि ते जे आपण गूळ आणि पाणी रेडी करून ठेवलेलं ते थंड झालं आहे. थोडंसं आता गव्हाच्या पिठामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून असा आपण घट्टसर असा गोळा रेडी करून घेणार आहे. इथे पाहू शकता असा घट्टसर असा गोळा मी रेडी करून घेतला आहे. त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण जसं शंकरपाळीला लाटतो तसं लाटून घेणार आहे. आणि जसं तुम्हाला हवं आहे तसं त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. इथे खजुऱ्या मी कापून रेडी केल्यात आणि मी कढईमध्ये तेल ठेवलेलं गरम होण्यासाठी. तर तेल गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये आपण एक एक खजुरे सोडूया. आणि हे खजुऱ्या आम्हाला आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना सोबत घेऊन जायला लागतात. मी पण फर्स्ट टाईमच बनवल्यात खजुऱ्या. आणि आता इथे व्यवस्थित त्यांना गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय होऊन देणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे खजुरांना मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि ह्या आपण आता काढून घेणार आहे खजुऱ्या. तर तुम्ही पाहू शकता इथे माझ्या खजुरा रेडी झाल्यात. आवडल्यात तर लाईक शेअर सबस्क्राईब.